लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। तर राज्यभरातील 11 मतदारसंघांमध्ये हे मतदान होते आणि शेवटचा दुसरा टप्पा आहे, कारण नेक्स्ट जो टप्पा आहे 5व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातलं मतदान संपणार आहे सर्वच्या सर्व 48 जागांवर। आणि आज चौथ्या टप्प्यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होते आणि आपले प्रतिनिधी सचिन बडे हे छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत आणि त्याचबरोबर इतरही ठिकाणावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे आहे चंद्रशेखर भांगे पुण्यावरून, तेही आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात सचिन बडे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार पाहायला मिळाला होता। तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अशामध्ये आज आहे मतदानाचा दिवस। तर आज कशी स्थिती आहे ते आपण सचिन बडे यांच्याकडून जाणून घेऊयात। सचिन, काय सांगाल छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मतदानाच्या दिवशी या पहिल्या तासामध्ये मतदानाचं कसं चित्र दिसतंय? फराजी, आपण म्हटल्याप्रमाणे हा एक लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवाला मतदार राजा जे आहेत ते स्वतः आपल्या मतदानाचा हक्क बजावून साजरा करताना पाहायला मिळत आहेत। कारण मराठवाडा असा एक भाग आहे, एक विभाग आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलं जात होतं, कारण कोरोना काळानंतर ही निवडणूक तेवढीच महत्वाची भूमिका बजावत आहे। मराठवाड्यातील 3 प्रमुख जिल्हे असले आहेत ज्या ठिकाणी ही लोकसभा निवडणूक जी आहे त्याच्या चौथ्या टप्प्यातून जी आहे ती प्रत्येक जण आपलं मतदान बजावतोय, आपला मतदानाचा अधिकार बजावतोय। कारण बीड असेल, जालना असेल, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि आजचा हा दिवस तेवढाच महत्वाचा आहे, कारण जेवढेही दिवस मेहनत घेतलेली आहे ती मेहनतीचं आता फळ कुठेतरी आता समोर येत आहे आणि आता ही सत्व परीक्षा देखील म्हणता येणार आहे। कारण आज जर पाहिलं तर मतदारांना सुद्धा उत्तम प्रतिसाद आणि किंवा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मी का मतदान मला असं वाटतं पुण्यासाठी ते नुकसानकारक आहे। हा जो सगळा कारखान्याचा भाग आहे, पुण्याचा पेठांचा भाग आहे, या पेठातली रहदारी, इथे वाढलेली वाहनं, अरुंद असलेले रस्ते, याचा विचार करून पुणेकरांना मेट्रोची सुविधा असेल, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा असेल, या जास्तीत जास्त उपलब्ध करून द्याव्या हीच नक्की। काय सांगाल आज न चुकता तुम्ही दरवर्षी म्हणू नका, आपल्याकडे 5 वर्षाला मला असं वाटतं की मला लोकशाहीने जो हक्क दिलाय मतदानाचा, तर माझ्या एका मताची किंमत सुद्धा खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे। आणि म्हणूनच मी मुंबईतनं प्रवास करून पुण्यात येतो, मतदान करतो आणि परत मुंबईत जाऊन काम करतो। त्यामुळे कुठलीही कारणं न सांगता मी आणि माझी बायको आम्ही दोघंही मतदान करतो। आता लवकरच माझ्या मुलाला सुद्धा 18 वर्षाचा तो होईल, त्यालाही मतदानाचा हक्क प्राप्त होईल आणि त्याला सुद्धा घेऊन आम्ही याच पद्धतीने मतदान करू। माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की हा एक लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणुकांचा उत्सव आहे, लोकशाहीचा सण आहे। आपण दिलेल्या मतांवरतीच एखादा आमदार खासदार निवडून असतो। आपण मत नाही दिल्याने काय फरक पडणार आहे, जे होणार आहे ते होणार आहे असा जर तुम्ही निराशावादी विचार करून घरात बसून राहिलात तर त्यांनी कुठलाही बदल घडणार नाही। भले तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या, जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या, पण मत द्या, ते मत वाया घालू नका। कारण अनेक वेळेला बोगस मतदानाचे प्रकार होत असतात। तुमच्या नावावरती कदाचित दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं, तुमच्याकडे जर तुमचं नाव आलं नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा, त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा। आपल्याला माहिती आहे की आपलं मतदान कधी होणार आहे, लोकसभेचं असेल, विधानसभेचं असेल, त्याच्या आधी एकदा आपल्याकडचं मतदान ओळखपत्र बरोबर आहे की नाही, आपलं यादीत नाव आहे की नाही, या गोष्टी चेक करा। कारण हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि जे आपण पार पाडलंच पाहिजे। कुठलंही आस्थापन, कुठलीही संघटना, कुठलीही कंपनी तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही। तुम्हाला जर त्या दिवशी मतदान करायचं असेल तर कुठलीच शक्ती तुम्हाला त्याच्यापासून बाजूला ठेवू शकत नाही, फक्त तुमची इच्छा पाहिजे। आणि जरूर मतदान करा। तुमच्या प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला सोयीचं वयोवृद्ध माणसांना चालावंही चढावंही लागणार नाही अशा ठिकाणी निवडणूक आयोगाने या सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्यात। वयोवृद्ध लोकांच्या घरी जाऊन तुम्ही ते लोक मतदान करू शकतात। त्यामुळे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे। आपल्याला जो वाटेल तो उमेदवार आणि अशा पद्धतीने भारतातल्या सगळ्या लोकांनी विचार केलेला उमेदवार या देशाचं भवितव्य घडू शकतो, आपल्याला उत्तम आयुष्य देऊ शकतो, आपला देश सुजलाम सुफलाम करू शकतो। त्यामुळे आवर्जून घरातनं बाहेर पडा आणि मतदान करा। मला राजकारणामध्ये काहीच बोलायचं नाहीये, मला त्याच्याविषयी शून्य इंटरेस्ट आहे, पण मला माहिती आहे मला कोणाला मतदान करायचं आहे, जे माझं ठरलेलं आहे आणि मला माहिती आहे की हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडतो। टक्केवारी जी आहे मतदानाची कमी होताना दिसत आहे।
खरं तर टक्केवारी वाढण्यासाठी आपण काय आवाहन करा? माझं तेच मत मी गेले अनेक वर्ष तेच आवाहन करतोय आणि प्रत्येक जण त्याच्या माध्यमातून आवाहन करतोय की मत द्या, कंटाळा करू नका. मत द्यायला अक्षरशः 5 ते 10 मिनिटांचं काम असतं. जाऊन तुम्हाला ते बटन दाबायचं असतं आणि त्याच्यावर तुमचं मत द्यायचं असतं. त्यामुळे टक्केवारी कमी झाली तर जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाहीये कदाचित तो उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की बदल घडला पाहिजे तर बाहेर पडा आणि तुमचं मत द्या. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.